सोमवार 2 फेब्रुवारीचा दिवस. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत बोलायला उभे राहिले, पण त्यांनी भाषणाची सुरुवात करताच सत्ताधाऱ्यांनी गोंधळ सुरू केला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, किरेन रिजिजू आणि स्वतः गृहमंत्री अमित शहा सुद्धा उठून उभे राहिले आणि सगळ्यांनी मिळून राहुल गांधींना विरोध केला. राजनाथ सिंह यांनी तर तुम्ही या मुद्द्यावर बोलू शकत नाही असा पवित्रा घेतला, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुद्धा राहुल गांधींना बोलण्यापासून अडवलं. या सगळ्याची सुरुवात झाली भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी विरोधकांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं विधान केल्यामुळे. त्यांच्या या विधानाला उत्तर द्यायला राहुल गांधी उभे राहिले तेव्हा त्यांनी कॅरावान या मासिकात आलेल्या एका लेखाचा संदर्भ देऊन बोलायला सुरुवात केली. कॅरावानमध्ये भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं आत्मचरित्र 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी यावर एक लेख आला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या बोलण्यात थेट संदर्भ होता तो नरवणेंच्या आत्मचरित्राचा. पण संसदेत एवढा गोंधळ झाला की संसदेचं कामकाज 2दा स्थगित करावं लागलं. सलग 46 मिनिटं प्रचंड गदारोळ झाला. पण राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? राहुल गांधींनी उल्लेख केलेल्या पुस्तकात आणि कॅरवानच्या लेखात नेमकं आहे काय? नरवणेंचं आत्मचरित्र प्रकाशित का झालं नाही? संसदेतला आणि संसदेबाहेरचा सगळा वाद जाणून घेऊया या व्हिडिओमधून. सगळ्यात आधी संसदेत काय झालं ते सांगते. सोमवारी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू होती. या चर्चेत राहुल गांधी यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या एका वक्तव्यावर आक्षेप घेतला. तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेस पक्षाच्या देशभक्ती आणि चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले असं राहुल गांधी म्हणाले. तेजस्वी सूर्या यांनी आरोप केला होता की यूपीए सरकारनं दहशतवादाचा सामना करण्यासाठी काहीही केलं नाही, पण मोदी सरकारनं अशा हल्ल्यांना उत्तर दिलं. एकेकाळी देशभरातल्या 100 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी उपस्थित होते, पण आज ते फक्त काही जिल्ह्यांमध्येच उरले आहेत असं तेजस्वी सूर्या म्हणाले. तेजस्वी सूर्या यांच्या या आरोपानंतर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की याला उत्तर द्यावंच लागेल आणि त्यानंतर सगळा गोंधळ सुरू झाला. सूर्या यांच्या आरोपांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी दावा केला की चीनचे 4 रणगाडे लडाख बॉर्डरवरती पोहोचले होते. राहुल गांधी यांनी हा दावा देशाचे माजी लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे यांच्या एका अनपब्लिश पुस्तकाचा संदर्भ देऊन केला. राहुल गांधी यांनी असा दावा करताच आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नंतर गृहमंत्री शहा यांनी त्यांना अडवलं. त्यानंतर नियमांचा हवाला देत सभापती ओम बिर्ला यांनीही त्यांना अडवलं. पण राहुल गांधी यांनी जवळपास 46 मिनिटं आपलं भाषण सुरू ठेवलं. त्यानंतर सभापतींनी लोकसभा दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब केली. लोकसभेचं कामकाज दुपारी 3 वाजता सुरू झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली, पण गोंधळामुळे अवघ्या 9 मिनिटांनी कामकाज दुपारी 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दुपारी 4 वाजता कामकाज पुन्हा सुरू होताच पुन्हा गोंधळ सुरू झाला आणि 11 मिनिटांनंतर कामकाज मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आज 3 फेब्रुवारीलाही संसदेत याच मुद्द्यावरून गोंधळ झाला. सकाळी प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ सुरू केला. यामुळे प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही आणि कामकाजाआधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर पुन्हा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 2 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर राहुल गांधींनी याच विषयावर बोलायला सुरुवात केली, पण पुन्हा गोंधळ झाला आणि कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आलं. म्हणजेच गेल्या 2 दिवसांपासून संसदेत या मुद्द्यावरून गदारोळ सुरू झालाय. आता संसदेत राहुल गांधी नेमकं काय बोलले ज्यामुळे एवढा गोंधळ झाला ते समजून घेऊ. राहुल गांधी सभागृहात म्हणाले की डोकलाममध्ये चीनी रणगाडे भारतीय हद्दीत घुसले होते. मी एका मासिकातल्या लेखाचा संदर्भ देतोय. या मासिकात माजी लष्कर प्रमुख MM नरवणे यांच्या अनपब्लिश पुस्तकाला कोट करण्यात आलंय. यावर राजनाथ सिंह उठून उभे राहिले आणि म्हणाले जर या गोष्टी पब्लिश झाल्या असतील तर त्यांचा उल्लेख करा, नाहीतर त्या सोडून द्या. यावर राहुल गांधी म्हणाले मी जे वाचत आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका. यावरून कोण देशभक्त आहे आणि कोण नाही हे स्पष्ट होईल. 4 चीनी रणगाडे भारतीय हद्दीत येत होते. ते फक्त 100 मीटर अंतरावर होते. यावर सभापती ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला. त्यावर राहुल गांधी म्हणाले हे 100% खरं आहे. यावर राजनाथ सिंह म्हणाले राहुल गांधी यांनी हे पब्लिश झालं आहे की नाही ते सांगावं. त्यानंतर ओम बिर्ला राहुल गांधींना म्हणाले राजनाथ सिंह बरोबर आहेत, तुम्ही सभागृहात आहात, विरोधी पक्षनेते आहात, योग्य नियमांचं पालन करा. यावर राहुल गांधी म्हणाले नरवणे यांच्या अनपब्लिश पुस्तकात संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांचा उल्लेख आहे, मी तुम्हालाही तेच सांगतोय. यावर राजनाथ सिंह पुन्हा म्हणाले की राहुल गांधी ज्या पुस्तकाबद्दल बोलतायत ते पब्लिश झालेलं नाही. यानंतर अमित शहा सुद्धा उभे राहिले. ते म्हणाले की हा एका मॅगझिनचा रिपोर्ट आहे. नरवणे यांनी तसं काही म्हटलं नव्हतं. मॅगझिन काहीही लिहू शकतात. यावर ओम बिर्ला म्हणाले की सभागृहात फक्त न्यूजपेपरमधली कात्रणं वापरली जाऊ शकतात, इतर काहीही सादर केलं जाऊ शकत नाही.
याला उत्तर देताना राहुल गांधी पुन्हा म्हणाले की नरवणे यांनी हे सर्व सांगितलं होतं, पण त्यांचं पुस्तक पब्लिश करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. यावर अमित शहा म्हणाले की राहुल गांधी यांनी स्वतः म्हटलं आहे पुस्तक पब्लिश झालं नाही. आता प्रकरण संपलंय. जे पुस्तक पब्लिशच झालं नाही त्याचा उल्लेख आपण कसा करू शकतो? यानंतर ओम बिर्ला यांनी माईकचा कंट्रोल बंद करण्याचे आदेश दिले. सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही राहुल गांधी यांनी याच मुद्द्याचा उल्लेख केला. त्यावर राजनाथ सिंह, किरेन रिजिजू यांनी पुन्हा आक्षेप घेतला. यामुळे आणखी गोंधळ वाढला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सभागृहातून बाहेर आल्यानंतर राहुल गांधी माध्यमांशी बोलले. ते म्हणाले, मला सभागृहात सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलायचं होतं. माजी लष्कर प्रमुखांनी राजनाथ सिंह यांना काय सांगितलं होतं, सरकार का घाबरलंय हे मला माहित नाही. माजी लष्कर प्रमुखांनी काय म्हटलं ते मला सांगायचं होतं. नरवणे यांनी पंतप्रधानांबद्दल राजनाथ सिंह यांच्याबद्दल एका लेखात लिहिलं आहे. मी ते सांगत आहे, पण मला बोलू दिले जात नाही. चीन आपल्या दिशेने येत होता तेव्हा 56 इंचाच्या छातीचं काय झालं होतं, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. आता या सगळ्या वादाची सुरुवात ज्या पुस्तकावरून झाली त्या पुस्तकाचं नाव आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. हे देशाचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचं आत्मचरित्र आहे, जे अजून पब्लिश झालेलं नाही. या पुस्तकात नरवणे यांनी 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झालेला संघर्ष तसंच अग्निवीर योजनेबद्दल लिहिलं आहे. जनरल नरवणे हे डिसेंबर 2019 ते एप्रिल 2022 दरम्यान देशाचे लष्कर प्रमुख होते. नरवणे यांनी सांगितलंय की त्यांनी त्यांचं पुस्तक पेंग्विन पब्लिकेशन हाऊसकडे पाठवलंय. हा मुद्दा आता पब्लिशर्स आणि सरकार यांच्या दरम्यानचा आहे. हे पुस्तक मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आलंय. याला 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, पण पुस्तकाच्या प्रकाशनाला अजून मंजुरी मिळालेली नाही, असं नरवणे म्हणाले. आता कारवान नावाच्या मॅगझिननं त्यांच्या एका लेखात या पुस्तकातली काही पानं कोट केली आहेत. यामध्ये ऑगस्ट 2020 मध्ये लडाख सीमेवर भारत आणि चीनमधल्या संघर्षादरम्यान काय घडलं ते सांगण्यात आलंय. आता या लेखात काय छापण्यात आलंय ते पाहू. काँग्रेस पार्टीनं सोशल मीडियावर या लेखातली काही पानं शेअर केली. यात संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय. तारीख 31 ऑगस्ट 2020, वेळ रात्रीचे 8:15. भारतीय सैन्याच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल योगेश जोशी यांना एक फोन आला, ज्यामध्ये त्यांना कळवण्यात आलं की पूर्व लडाखमधल्या रेचिनलाकडे जाणाऱ्या एका उंच डोंगराळ रस्त्यावर 4 चीनी रणगाडे पुढे जात आहेत. त्यांच्यासोबत चीनचं सैन्य सुद्धा आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन लेफ्टनंट जनरल योगेश जोशी यांनी ताबडतोब सैन्य प्रमुख जनरल मनोज नरवणे यांना कळवलं. चीनी रणगाडे कैलास रेंजवरच्या भारतीय ठिकाणांपासून फक्त काहीशे मीटर अंतरावर होते. त्यानंतर भारतीय सैन्यानं चीनला इशारा म्हणून हवेत उजेड पाडणारा गोळीबार केला, पण चीनी रणगाड्यांवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. ते रणगाडे पुढे येतच होते. वेळ रात्री 8:30ची. सैन्यप्रमुख जनरल नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, NSA अजित डोभाल, CDS जनरल बिपिन रावत आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्याशी संपर्क साधला. नरवणे यांनी त्यांच्याकडून स्पष्ट सूचना मागितल्या. रात्री 9:10 लेफ्टनंट जनरल योगेश जोशी यांचा पुन्हा फोन आला. त्यांनी सांगितलं की चीनी रणगाडे आता खिंडीपासून फक्त 1 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहेत. रात्री 9:25 जनरल नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पुन्हा फोन करून त्यांच्याकडून स्पष्ट सूचना मागितल्या, पण कोणताही आदेश मिळाला नाही. या दरम्यान चीनी सैन्याचे कमांडर मेजर जनरल लिऊ लिन यांचा मेसेज आला. त्यांच्याकडून तणाव कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. दोन्ही बाजूंनी पुढच्या हालचाली थांबवाव्यात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता स्थानिक कमांडर्सची बैठक घ्यावी, असं ते म्हणाले. रात्री 10 वाजता नरवणे यांनी चीनी कमांडरचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि NSA अजित डोभाल यांना कळवला. रात्री 10:10 नॉर्दर्न कमांडकडून पुन्हा मेसेज आला की चीनी टँकर थांबलेले नाहीत. ते आता शिखरापासून फक्त 500 मीटर अंतरावर आहेत. लेफ्टनंट जनरल जोशी म्हणाले की त्यांना थांबवण्याचा एकमेव उपाय आहे, तो म्हणजे मीडियम रेंजच्या तोफेनं गोळीबार करणं. रात्री 10:30 वाजेपर्यंत सैन्याच्या मुख्यालयात वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा सुरू होती. तोपर्यंत सगळ्या नॉर्दर्न कमांडला हाय अलर्टवर ठेवण्यात आलं होतं. रात्री 10:30 वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा फोन केला आणि सांगितलं की त्यांचं पंतप्रधान मोदींशी बोलणं झालंय. पंतप्रधानांनी आदेश देताना एकच वाक्य म्हटलं होतं, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. नरवणे म्हणाले की हा पूर्णपणे सैन्याचा निर्णय असणार होता. मोदींचा सल्ला घेण्यात आला, त्यांना माहिती देण्यात आली, पण त्यांनी निर्णय घेण्यास नकार दिला. आता सगळी जबाबदारी माझ्यावरती होती. नरवणे यांच्या आत्मचरित्रात या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख आहे. हा घटनाक्रम कॅरावान मॅगझिनच्या लेखात कोट करण्यात आलाय. यावर राहुल गांधी यांनी संसदेत सरकारला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र नरवणे यांचं पुस्तक पब्लिशच झालेलं नाही. त्यामुळे संसदेत यावर बोलता येणार नाही अशी भूमिका सरकारकडून घेण्यात आली. आता जनरल नरवणे यांचं हे पुस्तक अजून का पब्लिश झालं नाही ते समजून घेऊ.
आर्मी रूल्स 1954च्या सेक्शन 21 नुसार सैन्याशी संबंधित किंवा सुरक्षेच्या संबंधित कोणतीही माहिती प्रकाशित करता येत नाही. सैन्याशी संबंधित कोणतीही माहिती मीडियाला प्रत्यक्षपणे सांगता येत नाही किंवा पब्लिश करता येत नाही. तसंच केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय असं कोणतंही पुस्तक किंवा डॉक्युमेंट पब्लिश करता येत नाही. यामध्ये सशस्त्र दलांची रणनीती, धोरण, ऑपरेशन्स आणि सैन्य आणि सरकारमधल्या निर्णय प्रक्रियेशी संबंधित माहितीचा समावेश आहे. हे सगळं सैन्याच्या नियमांतर्गत येतं. आता आर्मी रूल्समध्ये सैन्यातले रिटायर्ड अधिकारी काय पब्लिश करू शकतात हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही. पण इथे भारत सरकारचे काही नियम आहेत, जसं की सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस पेन्शन रूल्स 1972. यानुसार जर कोणाला सुरक्षेशी किंवा इंटेलिजन्सशी संबंधित माहिती पब्लिश करायची असेल तर त्याला आधी परवानगी घ्यावी लागते. खास करून अशी माहिती ज्यात देशाचं संरक्षण धोरण किंवा निर्णय प्रक्रियेचा समावेश आहे. त्यामुळे जनरल नरवणे यांचं हे पुस्तक अजून पब्लिश झालेलं नाही. पेंग्विन पब्लिकेशनने संरक्षण मंत्रालय आणि सरकारकडून प्रकाशनाची परवानगी मागितली आहे, पण पुस्तकाचा रिव्ह्यू बऱ्याच काळापासून सुरू आहे. अजून सरकारकडून प्रकाशनाची परवानगी देण्यात आलेली नाही. आता याच पुस्तकावरून सोमवारी देशाच्या संसदेत मोठा गोंधळ झाला. राहुल गांधी यांचं म्हणणं आहे की सरकारने यावर उत्तर द्यायला हवं, मात्र पुस्तक अजून पब्लिश झालेलं नसल्यामुळे त्यावर संसदेत बोलता येणार नाही, अशी भूमिका सरकारकडून घेण्यात आली आहे. यावरून अन्य पक्षाचे नेतेही आक्रमक झालेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आरोप केला की सरकार हे पुस्तक पब्लिश होऊ देत नाहीये. अन्य पक्षाचे नेतेही राहुल गांधीच्या समर्थनार्थ आले आहेत. आता या मुद्द्यावरून पुढे काय घडामोडी घडतात, या पुस्तकावर सरकारकडून काही भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.